पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधत गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने अंबरनाथ पूर्व परिसरातील विविध ठिकाणी कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अंबरनाथ पूर्व पालेगाव येथील विश्वजित एम्पायर मोरिवली पिंक सिटी परिसरातील विश्वजित पिंक सिटी सोसायटीमध्ये श्री गणपती मंदिर तसेच मोरिवली गावातील विश्वजित हेरिटेज येथे दुर्गा माता मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। या मंदिराचे कोनशिला अनावरण मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि उल्हासनगर जिल्हा प्रभारी नानाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले पाटील, विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच विश्वजित पिंक सिटी, विश्वजित हेरिटेज आणि विश्वजित एम्पायर परिसरातील नागरिकांनीही या धार्मिक सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली। मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। स्थानिक नागरिकांसाठी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात मंदिरांची निर्मिती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विश्वजित हेरिटेज या ठिकाणी माता जगदंबेच्या मंदिराचं आज उद्घाटन झालं। श्रावण मासामध्ये बऱ्याच दिवसापासून हे पेंडिंग होतं, पण श्रावण मासाचा आपण मुहूर्त साधून म्हणजे देवाला सुद्धा हे मान्य होतं की या मंदिराचं उद्घाटन श्रावण महिन्यातच व्हावं। आपल्याला माहिती आहे, मंदिर आपण जेव्हा बांधतो तेव्हा अनेक अडचणी येत असतात, परंतु इतकं सुंदर मंदिर या ठिकाणी झालंय, मला वाटत नाही आणखी कुठे इतकं चांगलं सुंदर मंदिर असेल मातेचं। आज हे तिसरं मंदिर आहे। याच्या आधी 2 ठिकाणी गणपतीच्या मंदिराचं उद्घाटन केलं। मी सर्व रहिवाशांना एक विनंती करतो की या मंदिराचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्याचं पावित्र्य राखणं फार कठीण आहे। दिवसातून 2 वेळा आरती झाली पाहिजे, देवाची विधिवत पूजा झाली पाहिजे। या सर्व गोष्टीवर आपण लक्ष द्या, कारण की या ठिकाणी गावदेवीचं स्थान होतं। मोरिवली जे गाव आहे त्या गावाची ही गावदेवी आणि इथं या ठिकाणी त्यांचं स्थान होतं आणि त्या स्थानाच्या ठिकाणी आपण मातेची स्थापना केलेली आहे। आपण त्या दृष्टीने आपण सर्वांनी रोज सकाळी निदान 2 मिनिटं तरी दर्शन घेतल्याशिवाय पुढील कामाला जाऊ नये अशी मी विनंती करतो।